जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही धर्माद्य आयुक्तालय यात विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमची 4 नोव्हेंबरला पेपर आहेत. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर वेळ न घालवता चला व्हिडिओला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इथं पहिल्या प्रश्नाला 246 क्रमांक दिलेला आहे. इथून मागचे पाठीमागचे प्रश्न पाहायचे असेल तर व्हिडिओच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकतात किंवा या नंबरवर व्हॉट्सअप करून प्लेलिस्ट मागू शकतात. 70 66 19 32 38. तर सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, पुढील शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी आहे? औषध. औषध कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दिलेल्या पर्यायापैकी? तर तो आहे उतारा. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. उतारालाच अजून काही पर्याय शब्द आहे. प्रवासी, यात्रेकरू. पुढचा प्रश्न, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जीव ओतणे. जीव ओतणे काय असेल याचा? तर याचं उत्तर असेल सर्व शक्तीनिशी मनापासून काम करणे. पर्याय क्रमांक दुसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पुढील शब्दाचा अर्थ सांगा. रिवाज. रिवाजचा अर्थ काय असेल? रीत. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. रीतलाच काय म्हणतात? परंपरा. पुढचा प्रश्न, समानार्थी शब्दाची जोडी जुळवा. दार. दार या शब्दाला समानार्थी शब्द काय असेल? कवाड. पर्याय क्रमांक पहिला याचा उत्तर असेल. अजून काही समानार्थी शब्द काय असेल याला? दरवाजा, ताट हे काही दार या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, सोन्याचे धूर निघणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. सोन्याचे धूर निघणे तर काय याचा? खूप संपत्ती असणे. पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पुढील पुस्तकाचे लेखक कोण? व्यक्ती आणि वल्ली. वैयक्तिक आणि वल्ली. वल्ली. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दुसरा फुल देशपांडे यांचा आहे. यांनी हे लेख लिहिलेला आहे. अजून त्यांचा कोणता लेख आहे? खोगीर भरती हा पण त्यांचाच लेख आहे. पुढचा प्रश्न, विरुद्धार्थी शब्द घ्या. पुरेशी याचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? पुरेशीचा तर याचा विरुद्धार्थी असेल अपुर, अपुरी. पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल. भरपूरचं काय असेल? थोडे. पूर्णचा अपूर्ण. हे काही विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा प्रश्न, घोडे मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. घोडे मारणे काय याचा योग्य उत्तर? नुकसान करणे. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता? दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ असेल नजरे आड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक चौथा याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात गळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. पक्ष्यांचा थाव जमिनीवरून आकाशात डॅडॅश काय असतं? पक्ष्यांचा थाव जमिनीवरून आकाशात झेपवलेला. पर्याय क्रमांक तिसरा याचा करेक्ट आन्सर असेल झेपावला. पुढचा प्रश्न, निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. पर्याय क्रमांक मध्ये नसलेला कोणता आहे निर्दोष या शब्दाचा समानार्थी? तर याचं उत्तर असेल
पर्याय क्रमांक 4 दोषवान. निर्मळचा अजून समानार्थी शब्द काय? स्वच्छ. दोषरहित याचा दोषहीन. पुढचा प्रश्न, विमल या शब्दाचा विरोधार्थी नसलेला शब्द ओळखा. विमलला कोणता शब्द विरोधार्थी नाही ते सांगत आहे. तर याला आहे पर्याय क्रमांक 4 स्वच्छ. पुढचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. कोणती अयोग्य जोडी आहे ते सांगायचं आहे. मिथ्य सत्य योग्य आहे. राजमार्ग आडमार्ग हा पण बरोबर आहे. मृदू मऊ हा नाही. मृदूचं काय? कठीण. मृदूचं काय? कठीण. मऊचा ठणका. मऊचा काय? ठणका. मोकळीक बंधन हा पण बरोबर आहे. तर याचा उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, योग्य जोडी ओळखा. कोणती आहे योग्य जोडी? भोळी भोळा कपटी. भोळाचं काय येत असतं? साधा कपटी असे येते याचा उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. कपटीला काय? मत्सरी हा योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 याचा आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखा. अव्ययभाव समासाचं उदाहरण कोणतं आहे याच्यात? तर ते आहे बिन तक्रार. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. अव्ययभाव समासाची पहिली सुरुवात कशी होती? हा बिन, हर, गैर, दर हे कसे फारसी शब्दांनी सुरुवात होणार आहे. आणि पहिल्या पदाला महत्व असून दुसऱ्या पदाला नसणार त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात. इतर 3 शब्द हे कशाचे? तत्पुरुष समासाचे आहे. पुढचा प्रश्न, दगाबाजी या शब्दाचा विरोधार्थी नसलेला शब्द ओळखा. दगाबाजी या शब्दाचा विरोधार्थी नसलेला शब्द कोणता आहे? तर प्रामाणिकपणा, इमानदारी, विश्वास हा दगाबाजीचे विरोधार्थी शब्द आहे. विश्वासघात हा नाही. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, कंसातील शब्द वाक्यातील योग्य उपयोग करा. समाज आणि शासन या दोघांची व्यवस्था समान वाटा असायला हवा. काय तर व्यवस्था या शब्दाला योग्य उपयोग करणारा शब्द कोणता आहे कंसातील? तर हे आहे व्यवस्थेत. पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, मी शहरातील विविध बँकेमध्ये डॅश डॅश मारला. काय याचा योग्य काय असेल? तर मी शहरातील विविध बँकेमध्ये फेरफटका मारला. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर असेल. हे कसं असेल? बँकेवर नजर टाकली. पर्याय क्रमांक 2 असा शब्द येईल. बँकेवर नजर टाकली. याच्यात अजून काय? बँकावर दृष्टी टाकली असं येईल. तर याचा योग्य आन्सर काय असेल? पर्याय क्रमांक 1 मी शहरातील विविध बँकेमध्ये फेरफटका मारला. पुढचा प्रश्न, भरलेल्या गाड्याला खूप जड नाही या म्हणीचा अर्थ सांगा. तर याचा अर्थ काय असेल? तर मोठ्या कामात लहान काम सहज होणे. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर असेल. याला काय? दिसला श्रीमंत पण अन्नाला महाग. याचा काय असेल? बडा घर आणि पोकळ वासा याचा असं मन होईल. याला काय? समर्थाच्या जोरावर अधिकार गाजवणे. याचा काय असेल? मनी बळी तो कान पिळी. पुढचा प्रश्न,
नाक दाबले की तोंड उघडते या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? नाक दाबले की तोंड उघडते, तर याचा उत्तर असेल आळवणूक करून काम साधणे. पहिला ऑप्शन क्रमांक पहिला याचा करेक्ट आन्सर असेल. उपदेशप्रमाणे वर्तन असणे, याचं काय असेल? उक्तीप्रमाणे कृती. मालकापेक्षा नोकर शिरजोर, याचं म्हणी काय असेल? नाकापेक्षा मोती जाळ. कोठेही गेले तरी मनुष्यभाव सारखंच, याचं काय असेल? पळसाला पाने तीनच. आपल्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आन्सर असेल पहिला क्रमांक. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सिलेक्शन होण्यासाठी खूप जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. थँक्यू सो मच.